अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरोपी शरीफुल मोहम्मदचे फिंगरप्रिंट्स जुळले नसल्याचं समोर आलंय। हल्ल्यानंतर पोलिसांनी सैफच्या फ्लॅटमधील 20 नमुने सीआयडीकडे पाठवलेले होते। यामधील 20 पैकी 19 नमुन्यांवरील फिंगरप्रिंट्स आरोपी शरीफुलच्या ठशांशी जुळलेले नाहीयेत। बाथरूमचे दरवाजे, स्लाइडिंग दरवाजे, कपाटावरील जे नमुने घेतले होते ते जुळले नाहीयेत। 8व्या मजल्यावरील बाहेरील जिन्यावरील तळहाताचे नमुने आरोपीच्या हाताच्या नमुन्यांशी जुळलेले आहेत। पुढे जाऊया, नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे। उपसंचालक कार्यालयानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये असण्याची शक्यता आहे। बनावट कागदपत्रांच्या आधाराने अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार करण्यात आली होती आणि शिक्षक, संस्थाचालक, उपसंचालक आणि कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगनमतानंतर भ्रष्टाचार करून नियुक्ती देण्यात आल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। खोटं नियुक्तीपत्र आणि रुजू अहवाल दर्शवून मंजुरी करता शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवण्यात आला आणि या प्रस्तावाला तत्कालीन उपसंचालक जामदार यांनी मान्यता देऊन या शिक्षकाची नियुक्ती केल्याचा तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे। सदर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काही बोगस डॉक्युमेंट मिळून तो त्या ठिकाणी शिक्षक नसताना सुद्धा शिक्षक आहे असं दाखवलं गेलं। हा स्वरूपाचा तो गुन्हा आहे किंवा बोगस डॉक्युमेंट माहिती असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या मदत करण्यात आली। आणि जो सायबरचा विषय आहे हा आयडी त्यांच्या चोरल्या किंवा कुणी तयार केल्या किंवा त्याच्यासंबंधी हा टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडंसं त्यांचं लिंकअप आहे नाही याचा आम्ही तपास करत आहोत। पुढे जाऊया, उद्धव ठाकरेंच्या सोबत चर्चा केल्यानंतर चंद्रकांत खैरेंची नाराजी दूर झालेली आहे। दरम्यान आमच्यातला वाद मिटलेला असून आता सगळं ओके आहे असं भेटीनंतर चंद्रकांत खैरे म्हणाले। चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंबाबतच्या वादावरती मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली। पक्षातील बैठकीला न बोलवल्यामुळे खैरे नाराज झाले होते। दरम्यान ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर ही नाराजी दूर झाली आहे। बोलवलं नाही का ते मी सांगितलं, बोलवलं गेलं नाही, परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही। आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं आम्ही करतोय। हे झालं नक्की। आता तुमची नाराजगी होती की फोन पण केला नाही आणि अंबादास दानवे काढे टाकतात अशा पण प्रकारे आता झालं त्यांनाही काल साहेबांनी रात्री त्यांना 2 वेळेस फोन करून आताही फोन करणार, सगळं व्यवस्थित आहे। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरोपी शरीफुल मोहम्मदचे फिंगरप्रिंट्स जुळले नसल्याचं समोर आलंय। हल्ल्यानंतर पोलिसांनी सैफच्या फ्लॅटमधील 20 नमुने सीआयडीकडे पाठवलेले होते। यामधील 20 पैकी 19 नमुन्यांवरील फिंगरप्रिंट्स आरोपी शरीफुलच्या ठशांशी जुळलेले नाहीयेत। बाथरूमचे दरवाजे, स्लाइडिंग दरवाजे, कपाटावरील जे नमुने घेतले होते ते जुळले नाहीयेत। 8व्या मजल्यावरील बाहेरील जिन्यावरील तळहाताचे नमुने आरोपीच्या हाताच्या नमुन्यांशी जुळलेले आहेत। पुढे जाऊया, नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे। उपसंचालक कार्यालयानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये असण्याची शक्यता आहे। बनावट कागदपत्रांच्या आधाराने अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार करण्यात आली होती आणि शिक्षक, संस्थाचालक, उपसंचालक आणि कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगनमतानंतर भ्रष्टाचार करून नियुक्ती देण्यात आल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। खोटं नियुक्तीपत्र आणि रुजू अहवाल दर्शवून मंजुरी करता शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवण्यात आला आणि या प्रस्तावाला तत्कालीन उपसंचालक जामदार यांनी मान्यता देऊन या शिक्षकाची नियुक्ती केल्याचा तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे। सदर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काही बोगस डॉक्युमेंट मिळून तो त्या ठिकाणी शिक्षक नसताना सुद्धा शिक्षक आहे असं दाखवलं गेलं। हा स्वरूपाचा तो गुन्हा आहे किंवा बोगस डॉक्युमेंट माहिती असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या मदत करण्यात आली। आणि जो सायबरचा विषय आहे हा आयडी त्यांच्या चोरल्या किंवा कुणी तयार केल्या किंवा त्याच्यासंबंधी हा टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडंसं त्यांचं लिंकअप आहे नाही याचा आम्ही तपास करत आहोत। एक नंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अवकाळी पावसाने झोडपलेला आहे। त्यामुळे शेतमालाचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान या नुकसानग्रस्त भागाची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात स्पेशल पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी सुद्धा अमोल कोल्हेंनी केली आहे। इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि इथली एकूण पावसाची नंतरची परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे। त्यामुळे विशेष पॅकेज म्हणून या नुकसान भरपाईचा विचार व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे खरोखर नुकसान झालं आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं मग मिरची असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, सगळा जो हातातोंडाशी आलेला माल जो गेलेला आहे यासाठी एक स्पेशल पॅकेज करावं
अशी मी आत्ताच कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून त्यांना तशी विनंती करतो. पुढे जाऊया. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा अखेर इम्पॅक्ट झालाय. एसटी कर्मचाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा फक्त 56% पगार देण्यात आलेला होता. यावरती तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आज होणार आहे. एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी झालाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आजच होणार आहे. एसटी महामंडळाला निधी देण्यावरून सरकारमधील 2 खात्यांनी एकमेकांकडे बोटं दाखवली. मात्र कर्मचाऱ्यांचा आणखीन रोष ओढावून घेण्याचं टाळत सरकारने अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांना आज उरलेलं 44% वेतन होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण याच्यातून नक्कीच आम्ही समाधानी नाही. याचं कारण असं, पुन्हा असा प्रश्न निर्माण होईल का अशी शंका प्रत्येकाला वाटू लागते. कारण गेली वर्षभर सरकार वेतनाला कमी पैसे देते. मला असं वाटतं की हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघायचा असेल तर सरकारने जे सवलत मूल्य थकलेलं आहे साधारणतः 1000 कोटी रुपये ते तात्काळ दिलं पाहिजे.